2 मिनिटं थांबा फक्त. कंटिन्यू तुम्ही पळतच आहात. थोडंसं थांबून माझं ऐका. तुम्हाला घशाशी आंबट पाणी येतंय का? छातीमध्ये जळजळ होते का? पोटात आगाग होते का? डोळ्यांची आगाग होते का? डोकं दुखतंय का? आणि जोपर्यंत उलटी होत नाही तोपर्यंत हे बरं वाटत नाही, असं काय होतंय का? आणि ही लक्षणं आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं रिपीटेडली होत आहेत का? तर असं जर होत असेल तर तुम्हाला आम्लपित्त हा नावाचा आजार झालेला आहे. आम्लपित्त म्हणजे त्याला आपण कॉमन भाषेमध्ये हायपर ऍसिडिटी म्हणतो. तर त्याला आयुष्यभर फक्त अँटासिड घेणं, ह्या गोळ्या घेणं हाच त्याला पर्याय आहे का? थोडासा शांतपणे थांबून विचार. नक्कीच याला दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाकडे तुम्ही एक चांगली चिकित्सा म्हणून नक्की विचार करा त्याचा. त्याच्यामध्ये आहाराचा विचार, विहाराचा विचार, म्हणजे तुम्ही काय कशा पद्धतीने तुमचं वर्क प्रोफाईल आहे, डे नाईट शेड्यूल आहे त्याचा विचार, स्ट्रेस फॅक्टर कितपत आहे त्याचा विचार, आणि त्याच्यानुसारच तुमची औषधं किंवा तुमचा आहार ठरवला जाणार. तर बऱ्यापैकी तुमच्या ज्यांना हा त्रास होत आहे तर त्यातल्या 50% लोकांचं लक्षणं कमी होण्यासाठी फक्त आहार आपल्याला बदलला तरी ते काम होण्यासारखं आहे. ज्यांचा आहाराने फक्त बदलल्याने काम होणार नाही त्यांचं आपण औषधांनी कमी करू शकतो. ज्याच्यामध्ये काही ठराविक औषधं असतात जी हार्बो मिनरल कॉम्बिनेशन राहतात किंवा हार्बल कॉम्बिनेशन्स असतात. आणि जर त्यांनी थांबलं नाही तर आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, ते म्हणजे पंचकर्म. पंचकर्माने नक्की तुम्हाला फायदा होईल. त्याच्यासाठी विरेचन किंवा बस्ती अशा पद्धतीचे पंचकर्म आहेत. काही जणांना शिरोधारेची गरज लागू शकते. तर ह्या गोष्टीचा नक्की तुम्ही फायदा घ्या. किती दिवस आयुष्यभर गोळ्या खाऊनच राहणार आहात? कधीतरी याला ब्रेक करावं लागेल आणि आपल्याला आपलं आयुष्य निरोगी जगायची इच्छा असेल